चांबड्याला किंमत आली. हे चांबडे अलग अलग आहे. हे हरण आहे हरण. हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलाच माहित आहे. सलमान खान आयुष्यात हरणच्या वाटी जात नाही आणि मी या कलेतून मानतो. सगळेच कलर आहेत माकडे पाय. हे भगवा हे चांबडं हरणीचं आहे. हे आहे घोरपडीचं. हे बकरा कलर आहे सगळेच. अब हा माननीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोणाची. हा दुसरा भगवा शिंदे गट. हे निळा कलर. आपण सर्व निळ्या शेताखालीच आहोत. भीमसेना भीम टायगर सेना आपके बार. यह है आम आदमी 200च्या वर युनिट फिरले वीज बिल माफ. हा पिवळा कलर आहे. येळकट येळकट जय मल्हार. ये आपकी बार किसान सरकार. ये राष्ट्रवादी 1 राष्ट्रवादी 2 एक कांग्रेस. ये मोदी सरकार अच्छे दिन आने वाले हैं. 950 वर गेला गॅस. हे आहे वरचं माननीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू माजी मुख्यमंत्री अंगठा चिटको कर्ज माफ. समजले सगळं जाणं. आपल्याकडे मधात आहे संभाजी ब्रिगेड. खाली आहे वंचित बहुजन प्रकाशराव आंबेडकर. सब MIMB है बरं. यह है अपक्ष आमदार बच्चूभाऊ कडू प्रहार का फटका. या खंजीरीची कला आहे. जसं बाईकडे कला आहेत ना. बाय हो तुम्ही कलाकार आहे. तुम्ही मनावर घेतलं तर काही क्रांती करू शकता. तुम्ही डोक्यात घेतलं ना तर मानव जन्माले आणले. तुम्ही मनावर घेतलं ना एका घराचे 2 घर करू शकता. म्हणून तुझ्या पाया लागतो. या हिवाळ्याच्या टाइमात तुझी सासू गरम झाली ना तिले बोलत नको जात जो गरम पाणी द्याव. या सासूबाई म्हणा गरम पाणी. आणि एवढं गरम देऊन तुझी सासू थंडी होत नसेल तर डायरेक्ट गॅसवर बसवत जा. तरी तू बोलू नको. शांतीचा संदेश. या खंजिरीतून 2 वाद्य वाजवले ना ओरिजिनल. आता आज रात्री तर कवाले आहेतच. कवालेचा मावल राहते भाऊ. काय कसे आवाज राहते कवाल लोकांना. आमचे आदरणीय सुंदर गायिका आणि प्रबोधनकार आहेत अंजलीताई भारती तथा शेडके. सुपर गायक आहेत भाऊ. प्रबोधनाचा विचार मांडत राहतात. आणि मटेरियल दादासाहेबाचंच राहते ना. महाबशीचा अर्ध जास्त द्यायचा माल आहे. पुरं लिहिलं मी तो खर्रा. कारण तुमचं ऐकून बदल पडला. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. कारण आम्ही फक्त संविधानापुरतेच नाही शेतकऱ्याचे हितचिंतक कसे होते बाबासाहेब. अरे बाबासाहेबांना त्या काळात सांगितलं होतं शेतकऱ्याची शेती 12 महिने बागायती राहावी. त्याकरता नदी जोड प्रकल्पाची योजना आणली होती. नदी जोड योजना. कारण प्रत्येक ऋतूत प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या ऋतूत पाऊस पडतो. आपल्याकडे पावसाळ्यात तर आपल्यातला उन्हाळा म्हणून तिकडे पावसाळा तिकडे राहते. त्याकरता नदी जोड प्रकल्पाची कल्पना बाबासाहेबांची होती. मला अनेकदा हे मार्गदर्शन या मंडळीकडून मिळत राहिलं. मी पोस्टमन सारखं ते काम करतो. या खंजिरीतून ते अनेक वाद्य वाजतात. तुम्हाला म्हणसान तर 10 मिनिटात गौतमी पाटीलचे भेटीला नेतो. चालता 5 मिनिटं. काही म्हातारीची इच्छा पुरी करून देऊ जाता जाता. कारण या खंजिरीतून 2 वाद्य वाजवले नाही तर ओरिजिनल तमाशाच्या ढोलकचा आवाज देते खंजीर. खंजिरीतून काही वाजवा भाऊ. 2 वाजवले तर तमाशाच्या ढोलकचा आवाज. कोणाला लागलं तर कार्यक्रम झाल्यावर खंजिरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. 200 रुपये किंमत आहे. पुस्तकाचा सट आहे माझ्याकडे. 8 पुस्तकं 250 रुपयात आहेत. सर्व आलेल्या विचारवंतांना खूप खूप धन्यवाद. माझं ऐकून घेतल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. 2 घंटे कसे गेले आपल्याला कळलं नाही. मी बाहेरच्या गेटवर उभे असलेल्यांचा आभारी. कोण्या कार्यकर्त्यांचं नाव गलतीनं सुटलं असेल मला माफी असावी. मला गॅरंटी नव्हती एवढे लोक दुपारच्या टाइमात येतील. आपण आलात. मंगरुळच्या सर्व
विचारवंतांना सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद। ग्रामगीता भजनाचे पुस्तक माझे गुरु सत्यपाल महाराज त्यांनी आपलं जीवन या विचारधारेवर फक्त बोलतच बसते नाही तर जगत राहतात। पत्नी मरण पावली तर देहदान केलं, स्वतःची पत्नी मरण पावल्यावर जगातला पहिला महाराज आहे की पत्नीचं देहदान केलं। मेडिकल कॉलेजला आई गेली देहदान, वडील गेले नेत्रदान, आणि माझ्यासारखे 35 प्रबोधनकार तयार केले सत्यपाल महाराजच्या सत्यवाणीनं। मी तुमच्यातला एक आहो म्हणून तुम्हाला वंदन आहे। हसत राहा, खुशीत राहा। खेड्यातली भाषा झोपीत हसा येते, या लहान लहान झाकणीत मनोरंजन घडते। हे लोक कसे पोट्टे आहेत, काय डोकं चालू तुम्ही सांगता येत नाही। परवा एक पोट्ट त्याच्या बापासोबत दवाखान्यात गेलं, त्याची आजी बिमार होती म्हातारी, ते पोट्ट धावत गेलं म्हणे बाबा मी येतो आजीले पाहायला। ते आलं पोट्ट, त्यानं बुडी पाहिली, बुडीच्या नाकात नळी, कानात नळी, तोंडात नळी। पोट्ट म्हणे बाबा, त्याचा बाप म्हणे काय झालं रे बाबू? त्याच्या बापाला वाटते अर्धा घंटा वेळ झाला, नक्की बुडीचं कमी जास्त झालं। ते पोट्ट म्हणे बाबा, त्याचा बाप म्हणे झालं काय सांगतं खरी? अहो म्हणे बाबा आपली आजी डॉक्टरनं चार्जिंगवर लावली म्हणे राजे, चारो तरफ नळ्याच नळ्या आहेत म्हणे। म्हणून हे उद्याचं भविष्य निर्माण करायचं असेल तर या विचाराची गरज आहे। तुमचं आमचं सर्वांना ऐकायला मिळणार आहे भीम टायगर सेनेचे वाघ आदरणीय दादासाहेब शेळके तथा अनेक पाहुणे मंडळी या विचारपीठावर उपस्थित आहेत। मी आयोजकांना धन्यवाद। पुढील सूत्रसंचालन आदरणीय आपले गजबीय साहेब सांभाळतील अशी मी त्यांना धमकी विनंती करतो। आणि हे माग बशाला द्यायचं काय नाव? धोगडे नितेश भाऊ। घरमालकाची आग्रहाची विनंती आहे, कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नका। जेवणाचं स्थळ मला माहित नाही। बोला